हॅलो एव्हरीवन, आय एम काजल दिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आज अगदी महत्त्वाचं सेशन मी घेऊन आलेले आहे, कारण की जे स्टुडंट टीईटीसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांच्या मनामध्ये आणखीन सुद्धा एक प्रश्न राहिलेला आहे की कमी वेळ राहिलेला, या कमी वेळामध्ये सिलेबस कसं कंप्लीट करणार. मग नक्की आम्ही कोणते बुक्स प्रिफर केले पाहिजे ज्याच्याने आमची कन्सेप्ट पण क्लिअर झाली पाहिजे, प्रॅक्टिस पण झाली पाहिजे क्वेश्चनची. सो कमी वेळामध्ये खूप सारा सिलेबस जो आहे तो आम्हाला कंप्लीट करायचा, पण नक्की आम्ही कोणते ट्रिक्स वापरल्या पाहिजेत, कोणते बुक्स प्रिफर केले पाहिजे. सो आज तुमच्यासाठी मी टीईटीसाठी बुक लिस्ट घेऊन आलेली आहे, ज्या बुक लिस्टमधून तुम्ही कमी वेळामध्ये म्हणजे ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही अगदी व्यवस्थितपणे एक्झाम प्रिपेअर करू शकता. ठीक आहे. आता असं नाही की जे शून्यापासून सुरू करत आहात ते 2 महिन्यामध्ये बाजी मारतील असं आपण नाही म्हणू शकत. हा, जर तुम्ही मन लावून केलं 2 महिन्याचा, म्हणजे दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केलं, तुम्ही दिवसाची रात्र नाही रात्रीचा दिवस जर तुम्ही केलात तर कदाचित होऊ शकतं, मे बी एक लक जर असेल तर होऊ शकतं. बट कमी वेळामध्ये तुम्ही शून्यापासून सुरुवात करेल 2 महिन्यामध्ये बाजी मारायला जाल तर थोडं जरा तिथे शक्यता कमी असते. हा, तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल, आधीपासून तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर मात्र तुमचं ह्याच्यामध्ये सिलेक्शन होणार. बट यस, 2 महिन्यामध्ये सुद्धा ज्यांना बाजी मारायची शून्यापासून सुरुवात केली असेल तरी सुद्धा होऊ शकतं. त्यासाठी आपली पेड बॅच आहे. या बॅचमध्ये तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये तुम्ही कसं सिलेबस, म्हणजे ही जी बॅच आहे ती फक्त टीईटी वरच फोकस देणार आहे आपली. ठीक आहे. सो फक्त त्या टीईटी साठी जे सिलेबस महत्वाचे, जे क्वेश्चन्स महत्वाचे आहेत, म्हणजे एक्झामिनर काय विचारतो तोच अभ्यास जर तुम्ही केलात तर या 2 महिन्यात सुद्धा तुम्ही बाजी मारू शकता. बट ते डिपेंड करते की तुम्ही किती कठीण परिश्रम करताय, त्यावर तुमचं डिपेंड आहे. इट्स टोटली डिपेंड अप टू युअर हार्डवर्क. ठीक आहे. चला, आता वेळ वाया न घालवता सुरू करूयात आपल्या बुक लिस्टकडे. अशी बुक लिस्ट, अशी बुक्स फॉलो करायचे जेणेकरून आपलं सिलेक्शन पक्क होणार. ठीक आहे. चला, आता हा तर सिलेबस आहे, तुम्हाला माहिती आहे. पेपर 1 साठी मराठी आहे, गणित आहे, इंग्रजी आहे, बालमानसशास्त्र आहे, परिसर आहे. ठीक आहे. मार्क्स सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. पेपर 2 सुद्धा आहे. सो पेपर 1 आणि पेपर 2 चा जो नियोजन आहे त्यावर सुद्धा मी सेशन घेऊन येणार आहे. आज बुक लिस्ट बघूया आणि मग त्या नियोजनच्या बाबतीत एक व्हिडिओ मी तुम्हाला आणखीन एक अपलोड करणार आहे. पेपर 2 चा तुम्हाला माहिती आहे मराठी आहे, बालमानसशास्त्र, इंग्रजी आहे. आता याच्यामध्ये गणित, विज्ञान तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो दुसरा आहे, किंवा याच्यामध्ये और वाला ऑप्शन आहे की तुम्ही सामाजिक शास्त्राकडे जाऊ शकता. ठीक आहे. सो या दोघांपैकी एक आहे. सामाजिक शास्त्र जर बघायला गेलं तर याच्यामध्ये खूप टॉपिक्स आहेत, खूप म्हणजे बोलतात ना, म्हणजे असं भरून दिलेले आहेत टॉपिक्स त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये. आणि गणित, विज्ञान जे बुद्धिमत्ताचे आहे ते ऑब्व्हियसली आपण आतापर्यंत करत आलेलो त्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. सो तरी ते हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कोणतं सिलेक्ट करायचं आहे ते. ठीक आहे. बट ऑब्व्हियसली नियोजन तुमचं आहे, मार्गदर्शन आमचं आहे, त्या प्रकारे आपण इथे अभ्यासाला सुरू करणार आहोत. ठीक आहे. चला, आता आपण बुक लिस्ट पाहणार आहोत की मराठी व्याकरणासाठी कोणती बुक लिस्ट महत्वाची आहे ती. ठीक आहे. आता पहिला आहे मराठी व्याकरणासाठी तुम्ही काय प्रिफर करू शकतात, तर बाळासाहेब शिंदे सरांचं जे बुक आहे तो तुम्ही प्रिफर करू शकतात. शिवाय मोरा वाळिंबेंचं एक पुस्तक आहे तो तुम्ही प्रिफर करू शकतात. आणि शॉर्ट नोट्स जर तुम्हाला हवे असतील, म्हणजे कमी वेळामध्ये झटपट काम. ठीक आहे. कमी वेळ म्हणजे मॅम आम्हाला तेच द्या, आम्हाला तेच द्या जे टीईटी विचारणार आहे, आम्हाला तोच सिलेबस द्या, आम्हाला तोच पेपर पॅटर्न द्या, आम्हाला तेच क्वेश्चनचा पॅटर्न द्या जे टीईटी विचारणार आहे. कमी वेळामध्ये बाजी मारायचं आहे त्यासाठी आपली शॉर्ट नोट्स आहे डबल अकॅडमीचे, ते सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकतात, इथे बुक्स दिलेले आहेत मराठी व्याकरणासाठी. ठीक आहे. आता हे झालं मराठी व्याकरणाचं. आता पुढे आपण बाकीच्या सब्जेक्टचं पाहणार आहोत. ठीक आहे. मराठी व्याकरणामध्ये इथे बाळासाहेब शिंदे, मोरा वाळिंबे आणि डबल अकॅडमी आहे. ठीक आहे. आता मराठी व्याकरण जर बघायला गेला तर ह्याच्यामध्ये ग्रामर आहे, ओकॅब आहे. ठीक आहे. शब्दार्थ सुद्धा आहे, व्याकरण सुद्धा आहे. बघा, मराठी आपली मातृभाषा असून सुद्धा आपल्याला मराठीचा सुद्धा अभ्यास करावा लागत आहे, तर मग इंग्लिशचा किती करावं लागेल याचा एक अंदाज तुम्ही लावू शकता. ती पण एक लँग्वेज आहे, त्याचा किती करावं लागेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता. आता हे मराठी व्याकरणाचं बघायला गेला तर इथे सुद्धा तुम्ही व्याकरणाला वेगळं द्यायचं, शब्दार्थाला सुद्धा वेगळं वेळ द्यायचं, दोघांना सोबत घेऊन चालायचं. तुम्ही फक्त इथे व्याकरणावर फोकस दिलं आणि शब्दार्थाला फोकस दिल्यानंतर शब्दार्थाचे जे 7-8 मार्क जे असतील, 10 मार्क असतील ते तुमचे तिथे जाणार. ठीक आहे. आणि आपल्याला मार्क घालवायचे नाही, तर आपल्याला स्कोर वाढवायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. आणि मराठी हा बघायला गेला तर मी तर बोलेन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, कारण की आपली मातृभाषा आहे ते.
हा ठीक आहे, मातृभाषा तरी आपल्या शब्दार्थामध्ये आपण चुकतो. हे बघा, बोलणं सोपं आहे, पण जे ते मराठीचं जे व्याकरण आहे ते कठीण आहे, हे मलाही माहित आहे. ठीक आहे, सो तुम्हाला त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे की नाही, नाही मराठी आहे ना, तो तिथं आपली भाषा आहे, आउट ऑफ करेन मी असं नसतं, याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, बट स्कोरिंग सब्जेक्ट आहे हे पण लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, चल पुढे बघायचं आहे गणित. आता गणितामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर याच्यामध्ये कोणतं आहे, तर सतीश वसे सरांचं फास्ट ट्रॅक आहे मॅथ्ससाठी. ठीक आहे, नितीन महाले यांचं कोकिळा प्रकाशन आहे, राणे चैताली प्रकाशन आहे. ठीक आहे, सो हे तुम्ही फॉलो करू शकता, त्यांची बुक्स तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, यांची बुक्स तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, आता पुढे आपण बघूयात. आता मॅथ्समध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर याच्यामध्ये तुमच्या ना बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे. ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. जेवढ्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तेवढं तुमचा व्यवस्थितपणे सिलेबस कंप्लीट होणार. बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, कारण की हे बघा टीईटी मध्ये तुम्हाला एकदम ॲडव्हान्स लेवलचं विचार, जे बँकिंगला, जे एसएससी सीजीएलला विचारतात ते तुम्हाला इथे विचारण्यात येणार नाही, हे पण लक्षात घ्या. ते ॲडव्हान्स लेवलचे. ठीक आहे, सो बेसिक टू मॉडरेट, मॉडरेट टू बेसिक असे तुम्हाला क्वेश्चन येतील. ठीक आहे, जास्त काय हार्ड नाही. हा एखाद दोन तुम्हाला येईल, विचारण्यात येईल कठीण, कारण की सगळं सोपं दिलं तर मग वेगळं काय असेल त्याच्यामध्ये, तर वेगळं एक वातावरण देण्यासाठी असे प्रश्न येतील जे असे पण खाता येतील आणि असे खायला सांगतील, असे प्रश्न येतील. ठीक आहे, सो त्यामुळे तुम्ही दोन्ही प्रकारचे प्रॅक्टिस अगदी व्यवस्थितपणे करायची आहे. सो हे बुक्स तुम्ही फॉलो करू शकतात. ठीक आहे, अँटिल अँड अनलेस तुम्हाला प्रॅक्टिस महत्त्वाची आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आता आलं इंग्लिश व्याकरण, जे की आपलं सब्जेक्ट आहे, जे मी घेते इंग्लिश ग्रॅमर. आता इंग्लिश ग्रॅमरमध्ये बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे, MJ शेख सरांचं आहे, WO अकॅडमीचे शॉर्ट नोट्स आहेत. ठीक आहे, आता इंग्लिशमध्ये सुद्धा ग्रॅमर ओकॅब दोघांना सोबत घेऊन चालायचं आहे. आपण चालताना आपली सावली सोबत असते, की आपण चालतोय सावली आहे सात समुंदर पार माधुरी दीक्षित सोबत, असं होतं का? नाही, तर असं अजिबात होत नाही, दोघांना सोबत घेऊन चालायचं आहे आपल्याला. ठीक आहे, सो इंग्लिशमध्ये सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे. ठीक आहे, कन्सेप्ट वगैरे तुम्ही बेसिक कन्सेप्ट वगैरे क्लिअर करू शकता. पहिलं तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे, हे लक्षात ठेवा. पहिलं लगेच तुम्ही पीवाय किंवा उडी जरा मारू नका. ठीक आहे, काही जण डायरेक्ट उडी मारतात. ठीक आहे, ते का मारतात, कारण की त्यांच्या बेसिक म्हणजे त्यांना एक ॲडजेक्टिव्ह कोणाला मॉडिफाय करतो, नाउन प्रोनाउनला, ॲडवर्ब कोणाला मॉडिफाय करतो, वर्बला. ह्या बेसिक कन्सेप्ट माहीत असतात त्यांना. सेंटेन्स मधलं डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं, मग ते डायरेक्ट ऑब्जेक्ट कधी मिळतं, जेव्हा वर्बला वॉटने क्वेश्चन विचारतो, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कधी मिळतं. तर अशा प्रकारे त्यांना हे माहीत असतात बेसिक कन्सेप्ट, तेव्हा ते डायरेक्ट क्वेश्चनवर उडी मारतात. पण या बेसिक कन्सेप्ट माहीत नसतील तर पहिला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आणि मग त्यानंतर तुम्हाला MCQ, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतील, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, तो पहिले तर बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे, त्यानंतर MJ शेख सरांचं आहे, आणि ज्यांना बाजी मारायचे 2 महिन्यात डायरेक्ट, त्यांना शॉर्ट नोट्स नावच दिलंय बघा. नोट्स कोणते दिले? शॉर्ट नोट्स. असे शॉर्ट नोट्स की जे TET साठी उपयुक्त आहेत. फक्त ते नोट्स तुम्हाला फक्त TET साठी युजफुल असेल, त्याचा फोकस फक्त TET साठी असेल. ठीक आहे, सो हे तुम्ही फॉलो करू शकता. चला आता पुढच्या विषयाकडे जाऊया. पुढे परिसर अभ्यास. परिसर अभ्यास अगदी इझी टॉपिक आहे, मी तर बोलेन. म्हणजे बोलतात ना, याच्यामध्ये तुम्ही खूप चांगला स्कोर काढू शकतात परिसर अभ्यासमध्ये. ठीक आहे, थोडक्यात अभ्यास आहे, व्यवस्थित आहे. जर व्यवस्थित मन लावून जरा थोडा वेळ जरी ह्याला दिला, व्यवस्थितपणे केलं, ॲनालाइज केलं, तर हा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. हेही हा सुद्धा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. हा झाला, गणित झालं, मराठी झालं, हे स्कोरिंग सब्जेक्ट आहे तुमचे. ठीक आहे, आता याच्यामध्ये परिसर अभ्यासामध्ये तात्याचा ठोकळा, जो की खूप फेमस आहे आधीपासूनच. त्यानंतर वर्ग 3 शालेय पुस्तकं तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे परिसर अभ्यास जे आहे ते सगळं कन्सेप्ट क्लिअर करायचे, रीड करायचे सगळे चॅप्टर. ठीक आहे, तिसरी वर्ग स्टँडर्ड 3rd to 8, म्हणजे 3री ते 8वी पर्यंतचे. ठीक आहे, त्यानंतर आपले शॉर्ट नोट्स आहे WO अकॅडमी, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि फॉलो करू शकतात. ठीक आहे, सो हे आहे तुमचं परिसर अभ्यास. परिसर अभ्यास स्कोरिंग सब्जेक्ट आहे, वाचायचं आहे, त्याला सोडायचं नाहीये. बाल मानसशास्त्र. ठीक आहे, आता याच्यामध्ये फडके प्रकाशन हा बुक तुम्ही वाचायचा आहे, फडके प्रकाशन. त्यानंतर वर्ग 3 ते 8वी पर्यंतचे शालेय पुस्तक वाचायचे आणि WO अकॅडमीचे शॉर्ट नोट्स तुम्हाला प्रिफर करायचं आहे. ठीक आहे, फडके प्रकाशन तुम्हाला वाचायचं आहे. बाल मानसशास्त्र. ठीक आहे, 30 मार्कासाठी असेल आणि हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. कोणतंच टॉपिक असं हे बोलतात ना, अशी उडव असं करू नका. सगळे टॉपिक महत्त्वाचे आहेत, बट स्कोरिंग सब्जेक्टकडे नीट लक्ष द्यायचे आहेत. ठीक आहे, आपल्याला फक्त एक पात्रतावाली मार्क्स पाहिजेत.
स्कोरिंग ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे. ठीक आहे. सो बाल मानसशास्त्र यासाठी सुद्धा तुम्ही हे पुस्तकं रेफर करू शकता. ठीक आहे. चला, आता एक्स्ट्रा फ्री लेक्चर्स तुम्हाला जर बघायचे असतील तर मॅम कुठे बघायचे? बघा, 2 महिन्याचं काम आहे. मी काय म्हणाली, 2 महिन्याचा कालावधी आहे. याच्यामध्ये तुम्हाला नियोजन तुमचं असेल, मात्र मार्गदर्शन आमचं असेल. पण त्या नियोजनासाठी तुम्हाला रात्रीचा दिवस करावा लागेल. ज्यांना 0 to हिरो बनायचं आहे, ज्यांना काहीच येत नाही, त्यांनी आत्तापासून सुरुवात केलेली आहे, त्यांनी जर रात्रीचा दिवस केलं आणि आमच्या मार्गदर्शनानुसार गेले तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल, हे 100% शुअर आहे. कारण की आत्तापर्यंत तुम्ही कधी कुठे पाहिलंय प्रयत्न करणाऱ्याला यश मिळत नाही? हा, प्रयत्न करणाऱ्याला ठीक आहे, पहिलं एका झटक्यात यश नाही मिळत, ठीक आहे, दुसऱ्यांदा नाही मिळत, पण तिसऱ्यांदा तरी मिळतं. शिवाय प्रयत्नशील परमेश्वर, हो की नाही? सो प्रयत्न करणाऱ्याला, म्हणजे आतापर्यंतचा इतिहास आहे, जो प्रयत्न करतो त्याला यश मिळतं. ठीक आहे. म्हणजे प्रयत्न करणारा माणूस हा दगडाला पण हिरा बनवून टाकतो, कोळसाला पण हिरा बनवून टाकतो. का? तर त्यांनी प्रयत्न केले, रात्रीचा दिवस केलेला आहे. बट त्यासाठी त्या कोळशाला हिरा बनवण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे ना, की कशा प्रकारे करायचं. ते मार्गदर्शन डबल ओ अकॅडमीचे जे टीचर्स आहेत ते तुम्हाला करतील. सो तुम्हाला डबल ओ अकॅडमी सोबत अगदी जोडून राहायचं आहे आणि अगदी बोलतात ना, निसंकोचपणे पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्हाला प्रत्येक बॅच वगैरे जी असेल ती घ्यायची आहे. आणि जे टीचर्स तुम्हाला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करतायत, अगदी त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी जे नियोजन सांगितलंय त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला इथे नक्कीच यश मिळेल, हे मात्र 100% शुअर आहे. ठीक आहे. आता एक्स्ट्रा फ्री लेक्चर्स, ज्यांना पेड तर आहेच, पण खूप स्टुडंट असतात फ्रीवाले, फ्रीचं काहीतरी द्या, सगळंच पेड. अरे, फ्री वायटीवर यूट्यूबला लेक्चर्स मिळतात तुम्हाला, तेही अगदी ॲनलाइज करून मिळतात. म्हणजे कोणतंच, सगळे विथ डाऊट तुमचं मिळतं. जे डाऊट असेल ते सुद्धा, शिवाय सॉल्व्ह सुद्धा केलं जातं तुमचं वायटीवर, यूट्यूबवर फ्रीमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ॲप्लिकेशनवर सुद्धा आहे. त्यासाठी तुम्हाला डबल ओ अकॅडमी हा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. फ्री क्लासेस इथे दिलेले, फ्री क्लासेस, इथे फ्री लेक्चर्स तुम्हाला इथे मिळतील. सो इथे तुम्हाला काय करायचं आहे, दररोजचे लाईव्ह क्लास इथे तुम्हाला बघायला मिळतील. सो त्यासाठी तुम्हाला डबल ओ अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता फ्री झालं, आता येऊया पेडबद्दल जरा. सगळंच फ्री 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 असं थोडी नाही, पेड पण सुद्धा आहे. आणि ही पेड बॅच जी आहे ती एक बोलताना एक चांगली तुमची इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या करिअरसाठी. तुमच्या करिअरसाठी, जे करिअर तुमचं भविष्य घडवणार आहे, ज्याच्याने बोलतात ना, एक आत्ता काबड कष्ट करणारा माणूस, दिवस रात्र जे मेहनत करणारा माणूस उद्याच्या दिवशी राजासारखा राहील. कधी जर इथे तुम्ही इन्व्हेस्ट केले आणि अगदी जे टीचर सांगतात त्या त्यांच्या सांगण्यावरून त्या प्रकारे मार्गदर्शन केलं तर ते नक्की शक्य आहे. ठीक आहे. बघा, आता या बॅचची, आता एवढं सगळं मॅडम पेड बॅच का, तर त्याची वैशिष्ट्ये सुद्धा तुम्हाला इथे मी सांगणार आहे. त्याची वैशिष्ट्ये असे की ते व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे. जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, मी नेहमी तुम्हाला सांगते की तुम्हाला पेपर म्हणजे PYQ सॉल्व्ह करायचे. जे जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असेल त्याच्यानुसार तुम्हाला एक पेपर पॅटर्न माहीत पडतो की नेक्स्ट एक्झाम, आता तुमची जी येणारी एक्झाम आहे त्या एक्झामचा पॅटर्न नक्की कसा असणार आहे, कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारतात, प्रश्न कशा प्रकारे विचारतात, कोणती लेवल असते, ॲडव्हान्स, मॉडरेट, इझी, या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी पहिले त्याच्या गोष्टींचा थोडा आपल्याला एक बोलतात ना, एक आराखडा माहीत असणं गरजेचं आहे. ती तुम्हाला इथे माहीत पडणार आहे, विथ विश्लेषण, विथ ॲनालाइज. ठीक आहे. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जाणार. टेस्ट सिरीज हा एक आरसा आहे जे तुमचं हुबेहूब चित्र दाखवतंय. म्हणजे हुबेहूब तुम्ही आतापर्यंतची मेहनत किती दिली त्याचा रिझल्ट तुमच्या एक्झामला जाण्याआधीच त्याचा रिझल्ट दाखवते तुमची टेस्ट सिरीज. आता त्याच्या एक्झामला जाण्याआधी का दाखवते टेस्ट सिरीज, का जेणेकरून ज्या टॉपिकमध्ये तुम्ही कमजोर आहात, वीक आहात, त्या टॉपिकवर तुम्हाला आणखीन फोकस देऊन वर्कआउट करण्याची गरज आहे आणि तिथे तुम्ही बाजी मारा. ओके नाही. हां, तर टेस्ट सिरीज खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. ज्याच्याने आपल्याला कळतं आहे आपलं कोणतं टॉपिक स्ट्रॉंग आहे, कोणतं वीक आहे, कोणती लेवल आपल्याला जमते, कोणती लेवल जमत नाही, आपल्याला आणखीन किती वर्कआउट करण्याची गरज आहे, या सगळ्या गोष्टींसाठी टेस्ट सिरीज अगदी महत्त्वाचे आहेत, जे आपल्या बॅचमध्ये प्रोव्हाइड केलं जातात. इवन ई बुक नोट्ससुद्धा मोफत दिली जातात आणि ऑब्विसली आपल्या या डिजिटल बोर्डवर सगळे लेक्चर्स लाईव्ह लेक्चर्स असतात आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकतात. हां, अनलिमिटेड, जिओसारखं. हां, जिओ कसं अनलिमिटेड आहे, पण ते अनलिमिटेडसाठी पहिला पॅक मारावं लागतं ना, तेव्हा ते अनलिमिटेड मिळतं. सो याचा एक पॅक आहे, तो मारलं की या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. ठीक आहे. चला,
सो त्यासाठी 8010457760 या नंबरवर तुम्हाला कॉल करून लवकरात लवकर एनरोल करायचं आहे, कारण की वेळ खूप कमी आहे. 2 महिन्यापेक्षा सुद्धा कमी वेळ आहे, कारण की 4 दिवस होऊन गेलेले आहेत. 10 नोव्हेंबरला तुमची एक्झाम आहे, याची 14 तारीख आहे. सो 2 महिन्यापेक्षा सुद्धा कमी कालावधी आहे. जास्त वेळ लावू नका बॅचमध्ये एनरोल करण्यासाठी, ॲडमिशन घेण्यासाठी जास्त वेळ लावू नका. जेवढं लवकरात तुम्ही ॲडमिशन घेणार तेवढे सगळे टॉपिक, सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजायला भेटेल आणि तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल. अँड अंटिल अँड अनलेस प्रॅक्टिस मेक्स मॅन अ परफेक्ट. सो त्या परफेक्शनसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं महत्त्वाचे आहे. प्रॅक्टिस असंच होत नाही एका दिवसात, त्यासाठी खूप मार्गदर्शनाची गरज असते आणि खूप मेहनतीची गरज असते. ठीक आहे. सो या गोष्टी आपल्याला बॅचमध्ये मिळणार आहेत तुम्हाला. ठीक आहे. सो ॲप्लिकेशन आहे आपलं डबल अकॅडमी, तो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मोबाईल नंबर दिलेला आहे. बॅचमध्ये एनरोल करण्यासाठी 2 नंबर दिलेले आहेत. टेलिग्राम ग्रुप आहे, इन्स्टा आहे. ठीक आहे. यूट्यूब चॅनल तर आहे, ज्या चॅनलवर तुम्ही माझं लेक्चर बघत आहात. आणि इंग्लिशचं लेक्चर माझं रोज रात्री 10 वाजता होतं. सो न चुकता तुम्हाला एनरोल करायचं आहे बॅचमध्ये. ओके, चला. ठीक आहे. बघा आता स्पेशल ऑफर चालू आहे, अप टू 50% ऑफ आहे. आणि फ्री होम डिलिव्हरी, अरे घरपोच सगळं मिळेल तुम्हाला. म्हणजे डबल ओ अकॅडमीने एवढा तुमचा विचार केलेला आहे ना, की तुम्हाला तिथपर्यंत येण्यासाठी सुद्धा तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे, कारण की TET साठी तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे. सो त्यासाठी फ्री होम डिलिव्हरी तुमच्यासाठी ठेवलेला आहे. सो 30 ते 50% सूटमध्ये मोफत घरपोच डिलिव्हरी पुस्तके तुम्हाला मिळतील. सो त्यासाठी आपली साईट वगैरे आहे, तुम्हाला तिथे जाऊन www.osdepot.com याच्यावर जाऊन तुम्हाला बाय करायचे. ठीक आहे. चला. सो इथे तुम्ही बघू शकतात, शिक्षक पात्रता परीक्षेसाठी तुम्ही बघू शकता GKचे नोट्स आहेत, मराठीचे नोट्स आहेत, त्याची फी तुम्हाला दिलेली आहेत, गणिताचे नोट्स आहेत, विज्ञानचे नोट्स आहेत, बालमानसशास्त्र, सामान्य ज्ञान, इंग्लिश हँड रिटन नोट्स दिलेले आहेत, मराठी टॉपिक वाईज, इंग्लिश टॉपिक वाईज, परिसर अभ्यास, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एक बोलतात ना सब्जेक्ट वाईज तुम्हाला दिलेले आहेत. अगदी डिटेलमध्ये सगळं तुम्हाला मिळणार आहे. आणि याचा मेन फोकस फक्त आणि फक्त TET साठी असणार आहे. आणि ऑब्विसली अशी फोकस केलेला आहे की यंदाची जागा TET साठी पात्रता तुमची नक्की होणार, 100% सिलेक्शन. ठीक आहे. सो त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, नोट्सची गरज आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार. त्यासाठी आपल्या बॅचमध्ये तुम्हाला एनरोल करायचं आहे. ठीक आहे. चला, आता इथेच थांबूयात आपण. आणि माझं रोज लेक्चर इंग्लिशचं होतं, लेक्चर आपल्या चॅनलवर रात्री 10 वाजता. सो तेव्हा भेटूयात आपण. आता इथे थांबूयात. आणि ही बुक लिस्ट जी तुम्हाला सांगितली, ती बुक लिस्ट फॉलो करून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि व्यवस्थितपणे अभ्यासाला लागा. ऑल द बेस्ट. ठीक आहे. हा वेळ तुमचा आहे, वेळेला महत्त्व दिलं तर वेळ तुम्हाला नंतर महत्त्व देईल, त्यामुळे वेळ वाया घालवू नका. ठीक आहे. चला, सो थांबूयात इथे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, भरभरून शेअर करायचे, खूप सारे लाईक ठेवायचे आहेत. आणि भेटूयात आपल्या नेक्स्ट लेक्चरला रात्री 10 वाजता. तोपर्यंत बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. बाय.